बुलढाण्यातून आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. आपलं नागपूरला जेव्हा अधिवेशन झालं, ह्याच आपल्या नागपूरमध्ये तिथे उद्धव साहेबांनी विधानसभेत सांगितलं की मी माझा शब्द पूर्ण करत आहे. जो शेतकरी बांधवांना मी शब्द दिलेला आहे की कर्जमुक्ती जी 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे ती कर्जमुक्ती करून दाखवणार, ती करून दाखवली आणि ती प्रत्येक पाड्यावर पोहोचली, आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली ना. तेव्हा झाले होतं ना कर्जमुक्त. कारण उद्धव साहेब, आपण सगळे माझ्या मंचावर सगळे जे बसलेत, आपली विचारधारा एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. ते वचन आपण दिलं होतं आणि ते पूर्ण केलं. मला आठवतं जेव्हा कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं आणि अर्थचक्र बंद पडल्यानंतर मी पाहत होतो राज्यात इन्कमचा कुठचाही सोर्स नव्हता. पैसे राज्याचे वाढवायचे कसे, तिजोरी भरायची कशी, हा एका बाजूला विचार चालला होता. पण दुसऱ्या बाजूला कोविडशी लढत असताना आपल्या शेतकरी बांधवांना जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली असेल, गारपीट झाली असेल, तेव्हा त्या वेळेला आपण 2020 मध्ये देखील 14,500 कोटीची मदत आपण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवली होती. कधी 2 रुपयाचे, कधी 10 रुपयाचे चेक नाही, हे बोगस लोक जसे देतात तसे. जी मदत ज्या पंचनाम्यामध्ये जशी असेल तशी उद्धव साहेबांनी पाहिलं आणि आपल्या सगळ्याच मित्रपक्षांनी पाहिलं की आपल्या शेतकरी बांधवांना आधार कसा आपण देऊ शकू. ह्याला बोलतात सत्ता, ह्याला बोलतात राजकारण, ह्याला बोलतात समाजकारण. आणि आज जी गरज आहे आपल्या बुलढाण्यातून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याची, ही ह्याचसाठी आहे